आज तू ऐसी फूल बनी हो महकी है जैसे। नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत। आज संध्याकाळी मी आरवला स्कूलवरून जेव्हा घेऊन आले तेव्हा आरव खूप वेळ झाला स्कूलवरून बाहेरच पडत नव्हता। मी म्हटलं काय प्रॉब्लेम झाला, मग आरवच्या ज्या स्कूलमेट्स होत्या त्यांनी म्हटलं की काकी आणि तुम्ही आतमध्ये जा आणि आरवला प्रिन्सिपल ऑफिसमध्ये तिथं जे आहे तर तिथे घेऊन गेले। म्हटलं काय झालं नक्की, तर मग नाही ते त्यांनी बक्षीस मिळवलंय ना नाटकामध्ये तर त्याचं काहीतरी आहे। म्हटलं ठीक आहे, मग गेले, हा होता तिथे, ह्यानं परत घेऊन गेला मला। मग साहेबांचं उद्या बक्षीस वितरण समारंभ आहे दादरला, तर मग अभिनेत्री वैदेही परशुरामी आणि अभिनेता अथर्व चव्हाण हे दोघे येणार आहेत प्रमुख उपस्थिती। आणि आरवच्याच वर्गातलीच ना मैत्रीण अजून एक, तर हे दोघं तिथे बक्षिसाचे मानकरी आहे। सकाळी आम्ही लवकर जाणार आहोत, म्हणजे 9 वाजताच्या दरम्यान, 9:45 दरम्यान निघावं लागेल, म्हणजे अर्ध्या पाऊण तासामध्ये आम्ही जाऊन पोहोचू तिथे। मग 10 नंतर बक्षीस वितरण सुरू, पहिलं बक्षीस असणार येणारे। वाटते की आरवचं पहिलं बक्षीस नाट्याभिनय, उत्तम नाट्याभिनय। कोणी कोणाला माहीत नसेल तर मी सांगते, आरवचं जेव्हा त्यांच्या स्कूलच्या प्रत्येक ब्रँचचं जेव्हा एका ठिकाणी सादरीकरण होतं तर एक नाटक होतं, मनी मावशी अडकली काय, हा, तर त्या नाटकामध्ये चांगला नाट्याभिनय केला म्हणून याला उत्कृष्ट ऍक्टर, अभिनेता म्हणून, ऍक्टर म्हणण्यापेक्षा उत्कृष्ट अभिनय केला म्हणून ह्याला, आज मराठी दिन आहे, मराठी बोलायचं, हो, चांगला अभिनय केला म्हणून ह्याला ते बक्षीस मिळणार आहे। तर मग त्याच्यासाठी आम्ही जाणार आहोत आणि ते जे नाटक केलं होतं आरवने तर त्याची लिंक मी देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, चेकआउट करायला विसरू नका। चला तर मग आता ब्लॉग आजचा मी लेटनं सुरू केलाय, तर मग उद्या सकाळी उर्वरित भाग जो आहे तो आपण शूट करूयात। उन्हाळा आहे तर सनस्क्रीन हे आत्ता म्हणजे 4 महिने तरी तुम्हाला इतकी काळजी घ्यावी लागेल उन्हाळ्यामध्ये। सनस्क्रीन ही अशी गोष्ट आहे जी स्किन केअरमध्ये सगळ्यात लास्टला येते आणि कंटिन्युअसली आपल्याला दर 4, 5 किंवा 6 तासाला ते अप्लाय केलंच पाहिजे। काही जणांना इश्यू असतो व्हाईट कास्टचा, की व्हाईट कास्ट सोडू नये कारण चेहरा खूप पांढरट दिसतो। आज माझ्याकडे जे आहे ते मामा अर्थचं हे व्हायटामिन सी डेली ग्लो सनस्क्रीन आहे, ज्याच्यामध्ये आहे हळद आणि ज्याच्यामध्ये आहे व्हायटामिन सी। आता व्हायटामिन सी, मामा अर्थचे व्हायटामिन सी फेस वॉश सुद्धा मी वापरते, जे तुम्हाला माहित आहे, आणि ऍक्च्युअलमध्ये ब्राईटन करायला स्किन मदत करतं। हळद तरी अँटी इन्फ्लेमेटरी, अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतातच, आणि सनस्क्रीन नेहमी घेताना एवढं तरी घेतलं पाहिजे, किंवा घेताना तुम्ही ही 2 बोटं जे आहेत ती म्हणजे अशी आखून घेऊ शकता, कारण एवढं सनस्क्रीन तरी आपल्याला लागतंच। मी तुम्हाला सांगते सनस्क्रीनमध्ये ह्या 3 गोष्टी तरी असल्या पाहिजेत। एक तर हार्मफुल UV रेज पासून आपल्याला वाचवलं पाहिजे, सनबर्न, आणि हा प्रीमॅच्युअर एजिंग पासून। व्हाईट कास्ट तरी सोडता नाहीच आलं पाहिजेत आणि चिकट सुद्धा लागलं नाही पाहिजेत आपल्या स्किनला। असे सगळे गुण असलेले बघून सनस्क्रीन नेहमी घ्या। आणि हा पॅच टेस्ट करायला विसरू नका। मामा अर्थचे हे जे सनस्क्रीन आहे याच्यामध्ये कोणतेही टॉक्झिन्स नाही आहेत, हार्मफुल केमिकल्स नाही आहेत। आता इथे बघताय मी अप्लाय केले आणि चेहऱ्यावरती ते पसरवते। SPF 50 PA++ आहे। व्हायटामिन सी आणि टर्मरिकमुळे डेली ग्लो तर मिळतोच आणि लाईट वेट आहे आणि व्हाईट कास्ट अजिबात सोडत नाही, जसं तुम्ही बघताय क्विकली ॲब्झॉर्ब सुद्धा झालेले आहे। मेडसेफ सर्टिफाईड आहे। ह्याच्यामध्ये टर्मेरिकचं गुडनेस असल्यामुळे तुम्हाला डेली टर्मेरिक म्हणजे हळदीचा जो ग्लो असतो ना तर तो मिळायला मदत होते। आता बघताय सनस्क्रीन तरी अप्लाय करून झाले, आता 20 मिनिटानंतरच मी घराबाहेर पडते आहे, त्यामुळे नेहमी सनस्क्रीन अप्लाय केल्यानंतर म्हणजे बाहेर पडण्याच्या आधी 15 ते 20 मिनिटं थांबा, आणि मेकअप अप्लाय करायचा असेल तर मग 10 मिनिटं थांबा आणि त्याच्यानंतर छोटासा मेकअप लुक करा। जेव्हा मामाअर्थमधून तुम्ही एखादी खरेदी करता, तुमच्या ऑर्डर लिंक केली जाते एका वेबसाईट थ्रू आणि तिथे एक झाड प्लांट केलं जातं। हे झाड तुम्ही ट्रॅक करू शकता तुमच्या ऑर्डरवरून। 2025 पर्यंत मामाअर्थचं एम आहे की 1 मिलियन पर्यंत ट्रीज प्लांट करायचं। मामाअर्थचं हे सनस्क्रीन जे आहे तुम्हाला नायका, अमेझॉन आणि फ्लिपकार्ट वरती मिळेल, त्यासोबतच तुमच्या नजीकच्या स्टोअरमध्ये देखील मिळेल। वेबसाईट आणि ऍपवरून मागवताना तुम्ही माझा कुपन कोड हाऊसक्वीन 2024 हा यूज करू शकता, त्यामुळे 20% डिस्काउंट जो आहे तो तुम्हाला मिळू शकतो। माझं सनस्क्रीन अप्लाय करून झाले, छोटासा मेकअप लुक करते आणि मी निघते। आता निघताना आता आपण बाकीचं शूट करूया। उपवास आहे तर उपवासाला शाबू नाहीत, मिल्कशेक आहे। वेळ झाला आम्हाला निघायला बरोबर। अहो हे फिट्ट बसलंय की, हे काढा जरा, हळू काढा।
हां थांब. स्माइल करते. नमस्कार मंडळी. त्यासाठी स्वराज्याला तुझी गरज आहे. राजा आपण फक्त आज्ञा करावी. सौराज्यावर आधी केव्हा जाऊन टाकला आहे. बरे शाबास शिवा. शिवा तुला शिवाजी बनून सिद्धी देवला भेटायला जायचंय. अखेर तो दिवस आलाच ज्याची मी आतुरतेने वाट पाहत होतो. शेवटी मी आधी सौराज्याच्या कामी केवढं माझं भाग्य. अरे पण सिद्धी जोरला भेटायला जायचं म्हणजे प्रत्यक्षात मरणाच्या दारी जाणार. वय ना तुमच्या संग राहून मरणाला तेव्हाच मागं टाकून आल्या. आता राहिलंय तर फक्त सौराज्य एक सौराज्य. बरे शाबास. बर ठीक आहे सगळी राजे वस्त्रणे आभूषण. राज माझं भाग्य किती बलवान आहे की तुमची कापड माझ्या अंगाला लागली. राजा याच्यात फक्त तुमचा आत्मा टाकायचं बाकी आहे. बाकी तुमचा समजा जोश बदला. राजा असं वाटतंय जणू स्वर्गाचा दरवाजा माझ्यासमोर उघडला. पुढे लोक म्हणतात या शिवा असा विलंदर होता की शिवाजी राजांचं नाव म्हणालं
राजा निघतो. ठरल्याप्रमाणे समजी तयारी झाली ना बघ जगदंब. चला उचला वेणा. देखो काठी सीमा हात चलाय पकडो उसे. आता इथून काठी सुटका नाही. शत्रूने आपल्याला चौघी बाजूने घेतलंय. याच्या पुढे आपण आपल्या नियोजनाप्रमाणे पुढे निघायला हवं. हुजूर ये देखिए काफिर सिवा हमारे सिकंदर में आप फंसा. ये देखिए बहुत गया मेरा सिद्धि जोहर गुजरा कर मुझे. तू सिर्फ एक मामूली सा सूबेदार है. मैं राजा हूँ. अभी तक तेरा गुरूर नहीं उतरा शिवाजी. तू हमारे छावनी में है. ये शिवाजी नहीं है. ये शिवा काशी है. क्या बात कर रहे हो? सामने शिवाजी तो खड़ा है. नहीं हुजूर हम चाहते शिवाजी को. क्या पकड़ना है शिवाजी राजा ताकि तेरी हिम्मत कि तू हमारे छावनी में आके हमें ही धमका रहा है. ले ले. शेवटचा मुद्रा स्वीकार करा राजा. छोटी सी आशा भरी मन की भोली सी आशा स्वर्ग से गिर रही जैसे मेरा मन भी गिर रहा ऐसे. मान्यवर शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. इंडियन एज्युकेशन सोसायटी म्हणजे ज्ञानदानाचा वसा घेतलेली एक नावाजलेली संस्था. गेल्या शतकापासून ज्ञानदानाचा हा यज्ञ तिथे अविरतपणे. टीचर यांचे मनपूर्वक आभार. कारण सातत्याने आपण काम करत असतो आणि त्या कामाची कोणती दखल घेत आहे आणि आतापर्यंत आपण जे काही काम केलंय तेही कौतुकास्पद आहे याची जाणीव करून देण्यासाठी मनपूर्वक आभार. आपल्याच शाळेचे आभार म्हणून आपल्या शाळेला पळतो करू नये ह्या मताचं मी आहे. परंतु शाळेने काय दिलं हे जर का एका शब्दात सांगायचं असेल तर खूप कॉन्फिडन्स. म्हणजे आज ऍक्टर म्हणून मी काम करतो आहे, डिझायनर म्हणून काम करतो आहे, स्वतःचं प्रोडक्शन हाऊस ओपन केलेलं आहे, त्याच्या अंडर वेब सिरीज करतो आहे. हे सगळं वयाच्या 25व्या वर्षी मी करत असताना एक कॉन्फिडन्स जो आहे म्हणजे कुठल्याही क्षेत्रात मी गेलो असतो आणि IAS चा विद्यार्थी म्हणून गेलो असतो तर नक्कीच मी यश प्राप्त केलं असतं ही खात्री आहे मला. नमस्कार. मला सतत प्रमुख पाहुण्या ऐकून थोडस गडबड आलंय आता. कारण मला अजूनही मी विद्यार्थी असल्याची भावना येते. सगळ्यात आधी मी मंचावर उपस्थित मान्यवरांचे आभार मानेन की आज इतक्या वर्षाने पुन्हा एकदा शाळेत येण्याची संधी मिळाली आणि प्रमुख पाहुणे म्हणून मी म्हटलं तसं मला त्या सगळ्या शब्दांनी थोडंसं दडपण आलंय. पण मला खूप आनंद होतोय की जसं सर म्हणाले, मॅडम म्हणाले की ज्या मंचावरून खऱ्या अर्थाने कला विश्वातल्या प्रवासाची सुरुवात झाली त्याच मंचावर पुन्हा एकदा येण्याची संधी मिळते. जिथे बक्षीस मिळवण्यासाठी धडपड असायची तिथे बक्षीस देण्याची संधी मिळते. त्यासाठी मी शाळेचे आणि कला विकास मंडळाचे खूप मनापासून आभार मानेन. मी खूप नशीबवान आहे आणि मला असं वाटतं माझ्याचबरोबर IAS चे सर्व विद्यार्थी अथवा म्हणाला तसं खूप नशीबवान आहे की असे शिक्षक, असे प्रिन्सिपल, अशी सगळी मंडळी आपल्या पाठीशी आहेत, आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आहे. मला आठवतंय माझी पहिली मोनो ऍक्टिंगची स्पर्धा मी पहिलीत असताना फार काही कळत नसताना ती चिमुरडी जशी आपल्या समोर येऊन ज्या कॉन्फिडन्सने खरं तर तिचा भाग सादर करून दिली तेव्हा कॉन्फिडन्स अर्थातच ते म्हणतात. परंतु सगळ्या शिक्षकांनी कायमच प्रोत्साहन दिले आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये मला आठवतं मला माझं पहिलं बक्षीस मिळालं होतं आणि तिथून जी वाटचाल सुरू झाली ती अजूनही सुरूच आहे. आणि या अखंड प्रवासात सर्व शिक्षक कायम पाठीशी उभे राहिले. कार्यक्रम मनी मावशी अडकली प्राथमिक विभागातून उत्तम नाटक सादर केल्याबद्दल
सोलो या कार्यक्रमातील उत्तम सोलो गायन सादर केल्याबद्दल पारितोषिक स्वीकारले। यानंतर कार्यक्रम मनी मावशी अडकली मराठी माध्यमाच्या प्राथमिक विभागातून उत्तम नाट्यविनायक पवार विद्यार्थी प्राथमिक शाळा कार्यक्रम मनी मावशी अडकली मराठी माध्यमाच्या प्राथमिक विभागातून उत्तम नाट्यविनायक पारितोषिक स्वीकारले। कुमार रुचिक शहशील पायल विद्यार्थिनी चंद्रकांत पाटकर विद्यालय प्राथमिक प्राथमिक विभागातून उत्तम कुमार वेद कोहली विद्यार्थी आपल्या शाळेत टीचर होत्या आता कार्यक्रम इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक विभागातून उत्तम सादर केल्याबद्दल पारितोषिक टीचरच्या पाया पड तिथे जाऊन नमस्कार कर मडोब्यांच्या पाया पड आणि एकदम तिथे इथं पण पाया पड टीचरांच्या माझ्या पडत पण पुढच्या वर्षी जाऊ नकोस सुट्टीवर इथे टीचर रामस्य दसो सम्यक रामचित्तलय सदा भूवतं मे हो रामेती रमे मनोरम। आज गेली होती तर ही काचेची बरणी घेऊन आले, कारण का तूप जे आहे ते तूप प्लास्टिकच्या बरणीत आणि काचेच्या बरणीत ठेवायचं। मला काल कमेंट आली होती की तूप जे आहे ते तुझं म्हणजे विकतचं आहे का, तर विकतचं नाही, मम्मी माझी तूप काढते आणि मम्मीची मैत्रीण आहे तर तिच्याकडून हे मी घेऊन आले। घरगुती तूप आहे, विकतचं तूप शक्यतो आणत नाही मी, आणलं तर गिट्सचं आणते। तर हे थोडंसं गरम पाण्यातच ठेवते जेणेकरून वितळेल आणि याच्यामध्ये मला टाकता येईल। तर ही एवढी बरणी भरलेली आहे आता। हां, आणि मी काय केलं माहिती आहे, हे छोटंसं जे भांडं आहे भाजीसाठीचं जे तर कढई आहे तर त्याच्यामध्ये गरम पाणी केलेलं आणि फक्त एक अर्ध्या मिनिटासाठी असा डिप केला भाग, खालचं जे आहे ते तूप जे होतं ते पूर्ण पातळ झाली। बरणी जशी मी याच्यामध्ये उलटी केली सगळं पूर्ण जे तूप होतं ते याच्यामध्ये पडलं आणि त्याच्यानंतर थोडंसं साईडनं वगैरे राहतं ना, तर ते गरम पाण्यामध्येच असं थोडंसं हे केल्यानंतर बऱ्यापैकी बाहेर आला। तर एवढंच राहिलंय तूप आणि फायनली काचेच्या बरणीमध्ये ट्रान्सफर झालेला आहे तूप। शक्यतो तूप मी गोड पदार्थांसाठी वापरते, रोजच्या जेवणामध्ये नसतं तूप, कधी कधी वाटलं भाजीसोबत तर। आणि असं म्हणतात की दररोज 1 चमचा तूप खावं, पण मला एवढं म्हणजे दररोज मी तूप दररोजच खाईल अशीतली नाही आहे। आणि मग जिरा राईस वगैरे किंवा भाताचे जे कोणते आपण व्हेजिटेबल पुलाव किंवा बिर्याणी करतो तर त्याच्यासाठी वापरते। इथे कसं दूध जे असतं ना तर त्या दुधाचं शक्यतो शाई इतकी निघत नाही, त्यामुळे इथे तूप काढायला बघत नाही मी। आणि घरी कसं शाई वगैरे कोण खात नाही त्यामुळे मम्मी वगैरे ते तूप काढून ठेवते, मग तेच मी घेऊन येते सरळ। ओके चला, सचिनची वाट बघतोय आम्ही आता। हे आल्यानंतर मग आरवणे अगोदरच जसं आम्हाला म्हटलं होतं की मम्मी प्लीज आणि आज जाऊयात ना बाहेर जेवायला, तर मग आम्ही बाहेर जेवायला गेलो होतो। ह्या प्राईजचं श्रेय जे आहे ते सर्वच मी त्यांच्या टीचरांना देते, नीता जोशी मॅडम आणि मडो मॅडम। तर दोघीही मॅडमनी खूप त्यांच्यावरती मुलांवरती त्या ज्यांना बक्षीस मिळाली तर खूप श्रम घेतलेले आहेत। आणि ॲक्च्युली कसं असतं की मला माहीत होतं आरवला चित्रकला आवडते, पण तो ॲक्टिंगही एवढी चांगली करू शकते हे मला माहीत नव्हतं, पण टीचरांनी व्यवस्थित करून घेतलं। आणि आरवच्या शाळेची हीच खासियत आहे की मुलांमध्ये जे सुप्त गुण आहेत, म्हणजे काही मुलांना ॲक्टिंगची आवड किंवा काही मुलांना चित्रकला, काही मुलांना गाण्यामध्ये किंवा काही मुलांना स्पोर्ट्समध्ये, तर त्या फील्डमध्ये मुलांना पुढे जायला मदत करतात। खूप सारे लोक त्या शाळेतून खूप मोठ्या पदावरती गेलेले आहेत, तर ते मला बेस्ट वाटतं म्हणून मी त्यांना सगळं श्रेय देते। 3200 मुलांनी पार्टिसिपेट केलं होतं, 5 दिवस तो कार्यक्रम चालला होता मागच्या महिन्यामध्ये, त्याचं मी व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन। आम्ही बहुतेक दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी बाकी ज्या शाळांचं नेमून दिलं होतं, तर 50 शाळा त्यामध्ये 3200 मुलांनी पार्टिसिपेट करून त्यामधून ही मुलं निवडली गेली होती। त्यामुळे मला तरी खूप अभिमान आहे की आरवला हे मिळालं आणि जसं मी म्हटलं की पूर्ण श्रेय मी त्यांना देते, कारण खूप चांगली प्रॅक्टिस त्यांनी करून घेतली होती। सो मस्त वाटतंय। चला, आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच संपतो। आणि जर तुम्ही स्किप करून पाहिला असेल तर परत एकदा मुलांनी जे सादरीकरण केलेले, ज्यांचे फर्स्ट रँक आले होते, तर त्या काही मुलांचं सादरीकरण जे होतं ग्रुप डान्स वगैरे तर ते टाकलं होतं, तर ते स्किप केलं असेल तर ते नक्की पहा। मुलं किती हुशार असतात आणि किती छान छान ते कार्यक्रम करतात तर हे कळेल। उद्या परत भेटते, तोपर्यंत बाय बाय।